फ्लॉवरची भाजी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही पद्धत जरी सोपी असली तरी भाजी इतकी टेस्टी तयार होते की एकदा ही भाजी तुम्ही बनवली तर पुन्हा याच पद्धतीने भाजी बनवाल। चला तर मग फ्लॉवर बटाटा भाजी बनवण्याची ही रेसिपी आपण पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम इथे मी कढई गरम करत ठेवली होती। आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा आपण घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण हा जाडसर कुटलेला खडा मसाला घालणार आहोत। या खड्या मसाल्यामध्ये 2 काळी मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा छोटासा तुकडा, 1 हिरवी वेलची आणि 1 स्टारफूल आपण घेतले। स्टारफूल अख्खं घालायचं नाहीये तर त्याची अशी एक छोटीशी पाकळी यामध्ये आपण घालणार आहोत। हा मसाला आपण इथे जाडसर कुटून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 तमालपत्र आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत। आता कढीपत्ता छान चुरचुरीत झाला की यामध्ये आपण पाव चमचा किसलेलं आलं घालणार आहोत। यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालूयात। कसुरी मेथी अशी हातावर घेऊन ती छान चुरून यामध्ये घालायची आहे। आता हा मसाला छान परतून घेऊयात। यामध्ये आपण हा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत। टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान शिजला की यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आपण घातलेला आहे आणि आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मसाले जेवढे छान परतले जातील तेवढी या भाजीला छान टेस्ट येते। आता यामध्ये आपण फ्लॉवर घालणार आहोत। यामध्ये फ्लॉवर, बटाटा आणि मटार मी मिक्स करून घेतलेला आहे आणि हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तुम्ही फ्लॉवर ब्लांच करून घेतला तरी सुद्धा चालेल। आता हा फ्लॉवर या मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण वाफ काढणार आहोत। आता परत एकदा आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। या टोमॅटोच्या साधारण मोठ्या फोडी करून मी यामध्ये घातलेल्या आहेत। या स्टेजला टोमॅटो घालणं अतिशय गरजेचं आहे, यामुळे भाजी अतिशय चविष्ट तयार होते। आता यावर झाकण ठेवून परत एकदा 2 मिनिटं आपण वाफ काढलेली आहे। आता परत एकदा आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊया। टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घालून परत एकदा आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी फ्लॉवर शिजण्यापुरताच घालायचं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। मंद आचेवर आपण छान ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इथे भाजी छान शिजलेली आहे आणि आपण जे पाणी घातलं होतं तेही पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपण चेक करून पाहूया। बटाटा छान शिजलेला आहे यातला आणि फ्लॉवर पण आपला छान शिजलेला आहे। तर आपली भाजी छान तयार झालेली आहे। यामध्ये परत एकदा कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊया। तर फ्लॉवर बटाट्याची गरमागरम झटपट बनणारी चटपटीत अशी ही रेसिपी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ट्राय करू शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।